स्पर्धेदरम्यान रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री भाई नरे यांच्या मातोश्री आणि आमच्या संस्कार केंद्र इथे उपस्थित आहेत. मी रामेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आणि माझ्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. स्कोरर या, दोन्ही आमचे स्कोरर लवकरात लवकर या, सामना चालू होईल. श्री रामेश्वर प्रतिष्ठान आणि बाजारपेठ मित्रमंडळ मिडबाव यांच्या वतीने या ठिकाणी भव्य दिव्य अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि या स्पर्धेच्या दरम्यान या ठिकाणी व्यासपीठावरती मिडबाव गावचे प्रथम नागरिक भाईजी नरे यांच्या मातोश्री यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव, बाजारपेठ मित्रमंडळ मिडबाव, गौरव समस्त व्यापारी मित्रमंडळ मिडबाव या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. लवकरात लवकर आपल्या स्पर्धेदरम्यान आरवी कोरगाव आणि महालक्ष्मी देवबाग संघाच्या 12व्या खेळाडून कॉमेंट्री कक्षात यायचं आहे. कारण सेमीफायनलचा सामना आहे, प्रत्येक वेळी विचारावं लागणार, कुठेतरी विसंगत होऊ शकतं ते. हॅलो, आपल्या या स्पर्धेदरम्यान सन्माननीय श्री बाबा आसरेकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांच्या कक्षात येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. श्री बाबा आसरेकर, धन्यवाद. हॅलो, अनिकेत 12वा खेळाडू कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवून दे. अनिकेत देसाई आरवी कोरगाव आणि दर्शन बांदेकर महालक्ष्मी देवबाग. सामना सेमीफायनलचा आहे, प्रत्येक वेळी विचारावं लागणार, त्यामुळे अतिरिक्त खेळाडू लवकरात लवकर कॉमेंट्री कक्षात पाठवून द्या, नाहीतर नियमावलीचा अंमल करण्यात येईल दोन्ही संघांसाठी, याची दखल घ्यावी. हॅलो, या स्पर्धेदरम्यान उपस्थितांच्या वतीने पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन सत्काराने स्वागत करतील. फलंदाजांची नावं. धन्यवाद. फलंदाजांची नावं. महालक्ष्मी देवबाग संघाच्या कर्णधारांनी याची दखल घ्यायची आहे. सलामीवीर मैदानात पोहोचलेत, फलंदाजांची नावं माहिती नाहीयेत. हॅलो, आपल्या मंडळाचे हितचिंतक आणि मिडबावगावचे नागरिक अजित ढोके यांच्याकडून मंडळासाठी 5000 रुपयांची देणगी आलेली आहे. धन्यवाद. थोडी डिटेल सांगून जा. अनिकेत गोलंदाजाचं नाव. धन्यवाद. महालक्ष्मी देवबाग और आरवी कोरगांव के बीच में प्रतियोगिता का दूसरा सेमीफाइनल मुकाबला चालू होने जा रहा है. बल्लेबाजी के लिए मैदान के भीतर देवबाग टीम के 2 ओपन बल्लेबाज. उछाल लेती हुई गेंद स्कोर लेग के ऊपर से खेलना चाहा था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका. गेंद विकेटकीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से. महालक्ष्मी देवबाग टीम की तरफ से अमित और बाब्या ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर मैदान के ऊपर मौजूद. स्ट्राइक के ऊपर अमित, लेग स्टिक के ऊपर उछाल लेती हुई गेंद
स्वैरगैन अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उसी 1 रन की सहयोग से खाता खोला है महालक्ष्मी 11 देवबाग टीम ने आरवी कोरगांव के सामने पहले बल्लेबाजी करते हुए। गेंदबाज की हैसियत से रफ्तार के साथ चले विकी। विकी की गेंद ऑफ स्ट्रिक के ऊपर थी, बल्ले के बीचों बीच लेकर खेला है काउ कॉर्नर के ऊपर से, गेंद आसमान को छूते न छूते बाउंड्री के बाहर चली गई 6 रन के लिए। तो महालक्ष्मी 11 देवबाग का प्रतिनिधित्व करते हुए 2 जाबाज ओपन बल्लेबाज अमित और अरिजीत और गेंदबाज की हैसियत से विकी आरवी कोरगांव टीम का प्रतिनिधित्व करते हुए। ऑफ स्ट्रिक के ऊपर गेंद थी, उठाकर मारने का प्रयास किया, मिड विकेट की तरफ गेंद ट्रैवल करती हुई मिड विकेट के क्षेत्ररक्षक बैकअप कर पाते, तब तक 1 रन की पूंजी। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 8 रन बिना कोई विकेट खोते हुए। दोनों भी टीमों में बेहतर क्रिकेट खेलने वाले खिलाड़ी मौजूद होने की वजह से एक नफातुला मुकाबला प्रतियोगिता के दूसरे सेमीफाइनल मुकाबले के दौरान साबित हो सकता है। दर्शक उसी की राह में प्रतीक्षा में। विकी फिर एक मरतबा गेंदबाजी की धुरा संभालने के लिए अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद, हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखने के लिए तैयार, जिनको कल्पकता और संयम बरकरार रखते हुए गेंदबाजी करनी होगी, क्योंकि शुरुआत के कई गेंदों के ऊपर काफी महंगी गेंदबाजी साबित हो चुकी है। रनों के ऊपर अंकुश लगवाना हो तो कल्पकता दोहराते हुए हर गेंद डालनी चाहिए विकी ने, तभी रनों पर अंकुश लग सकता है। दूसरे ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर अरिजीत मैदान के ऊपर, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर विकेट साबुत रखकर बल्लेबाजी कर पाते तो लंबी पारी खेलने की काबिलियत है उनके बल्ले में। लेग स्ट्रिक को छोड़ती हुई गेंद चकमा खाया था, भाग्यशाली रहे, थोड़ी सी टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलने की वजह से तजुर्बे की पूंजी लेकर मैदान के भीतर अंपायरिंग का दायित्व निभा। दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते, 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 11 रन बिना कोई विकेट खोते हुए। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद कितना बढ़िया कॉम्बिनेशन चल रहा है कमेंट्री कक्ष के भीतर, स्कोरर और कमेंटेटर के बीच में। और यही वजह थी मैंने कहा था फनकारी करते समय कि बिना दिक्कत क्रिकेट खेलो और बिना दिक्कत क्रिकेट की मजा लूटो। स्कोरर का नाम है गौरव रोके और दूसरे स्कोरर का नाम है पारस राठौड़। गौरेश फिर एक मरतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे कमेंट्री कक्ष की ओर से, संयम बरकरार रखकर कल्पकता दोहराकर उनको गेंदें डालनी चाहिए। टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद, कवर की दिशा के ऊपर गेंद ट्रैवल कर रही है, शॉर्ट कवर के ऊपर बैकअप की जाती, तब तक 2 रन भागकर पूरे किए और 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 13 रन। दोनों भी ओपन बल्लेबाज की तारीफ करनी होगी, बेहतर गेंदबाजी होने के बावजूद भी बेहतर फुटवर्क, शरीर का संतुलन बेहतर, निगाहें चौकन्नी और टाइमिंग उससे भी ज्यादा बेहतर। और यही वजह है जहां पर रन लेने का मौका मिल रहा है, बेहतर बल्लेबाजी करवाते हुए स्कोर कार्ड हिलता रखने में दोनों भी बल्लेबाज अभी तक कामयाबी हासिल कर चुके हैं। गौरेश फिर एक मरतबा चले रफ्तार के साथ स्टंप्स के बगल से, बाहर जाने वाली गेंद से खेलना पसंद किया था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद को ले जाने में कामयाबी हासिल कर रहे गेंदबाज, और यही वजह है थोड़ी सी दिक्कत में दिखाई दे रहे बल्लेबाज, लेकिन थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर अपनी विकेट साबुत रखकर खेल पाते तो लंबी पारी खेलने की काबिलियत दोनों के बल्ले में दर्शकों ने देखी है टेनिस क्रिकेट जगत के। उठाकर मारने का प्रयास किया, फाइन लेग की तरफ गेंद चली गई, क्षेत्ररक्षक आकर शॉर्ट फाइन लेग के ऊपर बैकअप करते, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 14 रन। अंपायर दीपक धुरी ने बेहतर अंपायरिंग का दायित्व निभाते हुए लेग बाइट्स की हैसियत से रन घोषित किया था।
और उसी रन की सहयोग से स्कोर कार्ड के ऊपर रन दिखाई दे रहे 13। बिना कोई गौर से सुनो, स्कोर कार्ड के ऊपर रन दिखाई दे रहे 14 बिना कोई विकेट खोते हुए। गौरेश पेरेक मोतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे। कमेंट्री कक्ष की ओर से चले रफ्तार के साथ। रिवर्स स्वीप खेलना पसंद किया था मिड विकेट की तरफ से। कितना बढ़िया बल्लेबाजी का दावित्व, बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, सीधी गेंद आसमान को छूते हुए बाउंड। अर्जित की तारीफ करनी होगी, कितना बढ़िया फुटवर्क। रिवर्स स्वीप खेलते समय शरीर का संतुलन बेहतर होना चाहिए, निगाहें चौकन्नी रखनी चाहिए और उससे भी ज्यादा टाइमिंग और फुटवर्क। और यही वजह थी कि अर्जित की तारीफ करनी पड़ी, इतना बेहतर उन्होंने स्ट्रोक खेला था, क्योंकि बेहतर फुटवर्क दिखवाई थी, बेहतर शरीर का संतुलन रखा था, टाइमिंग बेहतर रखी थी, उससे भी ज्यादा बेहतर उनकी निगाहें भी थी। गौरेश के सामने उभर के बाहर निकलकर आक्रामक तरीका आजमाना आसान बात नहीं। गौरेश पेरेक मोतबा चले रफ्तार के साथ। गौरेश की गेंद सम्मान पूर्वक खेलने के लिए प्रयास किया था और कामयाबी भी हासिल की। मैंने पहले ही कहा था कि गौरेश भी बेहतर गेंदबाजों में से एक है, कमबैक जरूर करेंगे। छक्का खाने के बाद उन्होंने अगली गेंद बेहतर डाली थी और बेहतर डालने की वजह से बल्लेबाज को सम्मान पूर्वक खेलना पड़ा उसी गेंद के ऊपर। और बातों बातों में यहां पर कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद बिना कोई विकेट खोते हुए महालक्ष्मी 11 देवबाग टीम ने आरवी कोरगांव टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर खड़ा किया है 20 रन का। कला क्रीड़ा क्षेत्र में कोई छोटा कोई बड़ा नहीं होता, कंधे से कंधा मिलाकर सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है, बाद में मंजिल को छूने की मजा कुछ और रहती है। क्रिकेट के मैदान के ऊपर 2 बेहतर टीमें उभर के बाहर निकलती है तो हार जीत का सिलसिला जारी रहता है, लेकिन हार भी ऐसी हो कि जीतने वाले से ज्यादा हारने वाले की चर्चा की जाए। प्रतियोगिता का दूसरा सेमीफाइनल मुकाबला देखने के लिए कई दर्शक बड़ी मात्रा में मिडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर मौजूद। दर्शकों के लिए एक सुनहरा पल, क्योंकि बेहतर से बेहतर क्रिकेट उभर के बाहर निकल रही है मिडबाव के इस ग्रीन पार्क मैदान से। उसका पूरा श्रेय देना चाहूंगा दोनों भी टीमों के खिलाड़ियों को। और इतने सुनहरे पल के दौरान कमेंटेटर के हैसियत से मुझे उभर के बाहर निकलने का मौका दिया गया है, मैं धन्यवाद तो पेश करना चाहता हूं कमेंट्री कक्ष से, कमेंटेटर के हैसियत से, नए गेंदबाज के हैसियत से फिर एक मुतबा मोर्चे के ऊपर लगवाया गया है विकी को, जिन्होंने पहली ओवर डाली थी। अपने कोटे में की दूसरी ओवर की पहली गेंद लेकर, टीम की ओर से तीसरी ओवर की पहली गेंद लेकर अंपायर ने कॉल करके बतवाया है बैटिंग पावर प्ले। इस ओवर में जितने हो सके उतने रन अपने टीम के लिए बात मायने रखती है, उसी अंदाज में बल्लेबाजी करनी होगी। और रनों के ऊपर अंकुश लगवाने के हैसियत से आरवी कोरगांव के कप्तान की हैसियत से अनिकेत देसाई सेत्रयू सजाते हुए, अनिकेत देसाई बेहतर खिलाड़ी है, बेहतर टेनिस क्रिकेट खेलते हैं और बेहतर लेदर क्रिकेट भी खेलते हैं। चाहे टेनिस क्रिकेट हो, लेदर क्रिकेट हो, जाबाज खिलाड़ियों में से एक, कल्पक कप्तान में से एक जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। स्ट्राइक के ऊपर अमित पाटिल क्षेत्ररक्षण का जायजा लेते हुए, जिनकी बल्लेबाजी के ऊपर महालक्ष्मी 11 देवबाग टीम की बात मायने रखती है। उठाकर मारना पसंद किया था, कंधे के टकराई थी गेंद, द्विधा मनस्थिति में खेला था, अपने फॉलो थ्रू में आकर बैकअप करना चाहते, लेग बाइज की हैसियत से 1 रन का इजाफा। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से 21 रन। बेहतर माहौल क्रिकेट के लिए, और इतने बेहतर माहौल में खेलने का मौका मिला है दोनों भी टीमों के खिलाड़ियों को। और मौका जब मिलता है प्रयास किया जाता है, और प्रयास इतना बेहतर रहा है इस प्रतियोगिता के दौरान दोनों भी टीमों के खिलाड़ियों का। और यही वजह है दोनों भी टीमों के खिलाड़ियों ने यहाँ के दर्शकों के दिलों में जगह बनवाई है। विकी फिर एक मोतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे हमसे दूर वाले छोर से, अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद, और उनकी गेंद का मुकाबला करने के लिए
ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर अरिजीत, जिन्होंने अभी तक बेहतर बल्लेबाजी साबित करवाई है। पूरा माहौल मैदान के भीतर छा गया है, हर दर्शक की नजर हर गेंद के ऊपर। विकी फिर एक मुतबा रफ्तार के साथ चले स्टंप के बगल से और द विकेट। विकी की गेंद, कितना बढ़िया गेंदबाजी का दावित हुआ। गेंद के पीछे रफ्तार थी, कल्पकता थी और इक्कीस रन के ऊपर पहले विकेट का पतन हो चुका है क्लिंगबोल्ड के हाशियत से। आउट होने वाले बल्लेबाज का नाम है अरिजीत और श्रेय जाता है गेंदबाज विकी को। कितना बढ़िया गेंदबाजी का दावित्व उन्होंने निभाकर अपने कप्तान का विश्वास सार्थ दिखवाते हुए दर्शकों के दिलों में जगह बनवाई है। पूरी तरीके से चकमा खाया था, समझ नहीं पाए थे। गेंद के लाइन के ऊपर आकर खेलने में नाकामयाबी और उसी के कारण गेंद बैट एंड पैड के बीच में से चली गई और जाते समय क्लिंगबोर्ड करवा के चली गई। अरिजीत की विकेट का पतन होने के बाद उनकी जगह के ऊपर करण। विकी फिर एक मरतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे। अभी तक बेहतर गेंदबाजी साबित कर चुके हैं। कमेंट्री कक्षक के सामने खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, प्रयास जारी है, लेकिन उनके पहुंच के बाहर थर्डमैन के क्षेत्ररक्षक आकर बैकअप करना चाहते। तब तक 2 रन भागकर पूरे किए। कुल मिलाकर 2 रन की सहयोग से 23 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा होने के बाद तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर गेंदबाज की हैसियत से विकी हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखते हुए और उन्हीं की गेंद का मुकाबला करने के लिए नए बल्लेबाज के हैसियत से अरिजीत की जगह के ऊपर जिनको भेजा गया है, बल्लेबाज का नाम है करण। उठाकर मारने का प्रयास किया, लेकिन यहां पर दबाव की स्थिति, रनआउट का संभव हो सकता है और यहां पर देखो अपनी बहुमूल्य कीमती विकेट रनआउट के रूप में गंवानी पड़ी, क्योंकि क्रिकेट के परिभाषा में इसी को हाराकारी कही जाती है। दूसरे विकेट का पतन। के गया, लेकिन जो उन्होंने कहा था उसी तरह की दिलेरी दिखवाकर, जाबाज बनकर, संयम बरकरार रखकर आने वाले बल्लेबाज को बल्लेबाजी करनी पड़ेगी, क्योंकि कुल मिलाकर 2 बल्लेबाज खेमे में लौट चुके हैं। पहले विकेट के रूप में अरिजीत क्लिंगबोल्ड होकर और दूसरे विकेट के रूप में रनआउट के रूप में हाराकारी कर करण। नए बल्लेबाज के हैसियत से श्याम चौधरी, जैसा नाम है वैसा काम करना होगा। शाम का बल्ला चलता है तो ये रात शाम रंगीन बनवा सकते हैं, क्योंकि उतनी काबिलियत उनके बल्ले में है। कई प्रतियोगिता के दौरान उन्होंने मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज के खिताब हासिल किए, लेकिन आज महालक्ष्मी 11 देवबाग टीम का प्रतिनिधित्व करते हुए जिस नाम से उनको जाना जाता है, उस ढांचे की बल्लेबाजी सच में उतरनी चाहिए, क्योंकि उनकी बल्लेबाजी के ऊपर महालक्ष्मी 11 देवबाग की बात निर्भर करती है। कुल मिलाकर अभी तक 4 गेंदें डाल चुके विकी, यानी कि 5वीं गेंद डालने के लिए तैयार।
थोड़ी सी हड़बड़ाहट की स्थिति पैदा हुई और यही वजह थी वापस अपने रनिंग मार्क के ऊपर लौटना पड़ा विकी को। बेहतर गेंद थी, कॉट होने का संभव हो सकता था, प्रयास किया था अनिकेत ने विकेट कीपर के हाशियत से, लेकिन उंगलियों को छूते गेंद चली गई। ऑफ स्टिक के बाहर गेंद चली जाती है तो फुटवर्क दिखवाकर खेलना पड़ता है, लेकिन फुटवर्क दिखवा नहीं सके, जगह पर रखकर खेलने का प्रयास किया और यही वजह थी बल्ले का कोना लेकर गेंद निकल गई। एक सुनहरा पल था विकेट कीपर के हाशियत से, लेकिन मौके का लाभ उठवा नहीं सके, नहीं तो तीसरे विकेट के रूप में बल्लेबाज को कॉट आउट होकर खेमे में लौटना पड़ता। अभी तीसरे ओवर की आखिरी गेंद डालने के लिए विकी अपने रनिंग मार्क के ऊपर मौजूद और बल्लेबाजी करने के लिए मौजूदगी दिखवा रहे स्ट्राइक के ऊपर। बल्लेबाज का नाम है अमित। स्क्वायर लेग के ऊपर से खेला है, शतरक्षक मौजूद है, कॉट होने का संभव, कितना बढ़िया शतरक्षण का दावित हुआ, माया जाल में फंस गए कॉट आउट के रूप में। तो गौर से सुनो, 21 रन के ऊपर पहली विकेट खोई थी क्लिंग बॉल के रूप में। आउट होने वाले बल्लेबाज का नाम था अरिजीत। दूसरी विकेट 22 रन के ऊपर खेमे में लौटी थी, आउट होने वाले बल्लेबाज का नाम था करण। और तीसरी विकेट पतन हुई अभी अभी 24 स्कोर के ऊपर, आउट होने वाले बल्लेबाज का नाम था अमित पाटिल। कितना बढ़िया कॉम्बिनेशन चल रहा है देखो, और यही वजह है यहां पर फनकारी करते समय काफी मजा मिल रही है कमेंटेटर की हैसियत से। जब भी बेहतर स्कोरिंग का काउंटिंग किया जाता है तो कमेंटेटर के हैसियत से बेहतर उभर के बाहर निकलने का मौका मिलता है। आज मैं धन्यवाद पेश करना चाहता हूं दोनों भी स्कोरर का, क्योंकि बेहतर से बेहतर स्कोरिंग का काउंटिंग कमेंट्री कक्ष के भीतर साबित हो रहा है और यही वजह पूछने की जरूरत नहीं पड़ रही है दर्शकों को, खिलाड़ियों को। तो यहां पर पहले 3 ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले 3 ओवर का खेल पूरा होने के बाद 3 विकेट के नुकसान के ऊपर महालक्ष्मी 11 देवबाग टीम ने स्कोर खड़ा किया है 24 रन। तो आगे के 3 ओवर के लिए मराठी के परिभाषा में मेरे सहयोगी कमेंटेटर यहां पर मौजूदगी दिखवा रहे, कमेंटेटर का नाम है प्रदीप देऊलकर। धन्यवाद राजा सामंत। ओळीय मैदानावरती एक मोठा सामना हा उपांत्य फेरीचा पाहायला मिळतोय, तो महालक्ष्मी देवबाग विपक्ष आरवी 11 कोरगाव या दोन संघ दरम्यान नाणेफेक जिंकतोय। प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय प्रतिस्पर्धी संघ थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय। श्याम चौधरी याच्या बॅटमनना सुरेख फटका पाहायला मिळतोय। धावांची लयलूट ही मैदानावरती पाहायला मिळते, ती 2 धावांची, तर सांघिक धावसंख्या धावफलकावर ती 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात। पहिला सामना उपांत्य फेरीचा एकतर्फी, या सामन्यामध्ये नेमकं काय घडतंय जे क्रीडा रसिक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहतायत की हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगावा, हीच अपेक्षा बाळगून या 2 बलाढ्य संघात ही उपांत्य फेरीची लढत होताना दिसते। औचित्य श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा। चौथ्या षटकाचा खेळ सुरू होतोय। गौरेश नागवेकर हा गोलंदाजीच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय। सुरेख क्षेत्ररक्षण हे वाखाणण्याजोगं, तेवढीच चांगली फेकी ही अनिकेत देसाईच्या हातामध्ये बिसवताना दिसतंय। सांघिक धावसंख्या ही 27 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात। श्याम चौधरी त्याच्या साथीला महेंद्र मांगे ही मधल्या फळीतील जोडी महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाची पाहायला मिळते। एक मोठा सामना मात्र महालक्ष्मी देवबाग संघाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असेल। आज देवबाग वासियांचं पूर्ण लक्ष हे यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्यावरती लागलेलं असेल। गौरेश नागवेकर ज्याने टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती एक पॉवर प्लेचं सुपर ओव्हरचं षटक हाताळलं होतं, तोच गौरेश्वर नागे। यावेळी सुरेख फटका निघतोय, चेंडू येतोय डीप लॉंगांपर्यंत, एकेरी धाव ही चित्त्याच्या चपळीने तर दुहेरी धावांकडे पावलं वळली ती दोन्ही फलंदाजांची।
दुहेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या ही 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 पाहायला मिळत आहे ते आरव्ही 11 कोरगाव क्रिकेट संघाकडनं एक धुरंधर जलदगती गोलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते तो गोवा राज्यातील मॅन फ्रॉम पेडणेचा पेडणे एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधली जाते तो गौरेश नागवेकर. टोपियोला बोर्डिंगच्या मैदानावरती 6 चेंडूंवरती 5 धावांचं सुपर ओव्हरचं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं तोच गोलंदाज या मैदानावरती पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने महेंद्र मांगे उजव्या हाताचा फलंदाज. यावेळी जोरकस फटका टोलवायचा पायचीचं हलकसं अपील ज्या अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी हे अपील फेटाळून लावलं जात आहे. पंचांचा इशारा येतोय लेग बाईचा ज्या एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 कुठच्या तरी एका फलंदाजाला जोखीम घेणं हे क्रमप्राप्त कारण 6 षटकांमध्ये 60-70 धावा जमवणं हे नितांत अपेक्षित महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला कारण समोर जर उभा टाकतोय तो आरव्ही 11 कोरगाव क्रिकेट संघ एक ताकदवान आणि बलाढ्य संघ. या संघाला नमवायचं असेल तर प्रथम फलंदाजी करताना जी मनात गृहीत धरलेली धावसंख्या ही धावफलकावर उभारता आली पाहिजे ती महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. यावेळी डावकुऱ्या हाताचा श्याम चौधरी हा स्ट्राईक एंडवरती. यावेळी सुरेख चेंडू मधल्या एष्टीवरती अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बहुधा चेंडू पायांवरती आदळताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा हा कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने तो लेग बाईचा एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 31 धावा धावफलकावरती. माझ्यासोबत सुरेख गुणलेखन होत आहे पारस राठोड तर त्यांच्या साथीला गौरव लोके ही जोडगोळी गुणलेखनामध्ये पाहायला मिळत आहे तर पंचांची जोडगोळी दीपक धुरी त्याच्या साथीला एम्ब्रोस अल्मेडा. पंचांच्या डाव्या साईडने राईट हँड उर्दू विकेट एंडने जलदगती गोलंदाज गौरेश नागवेकर. यावेळी सुरेख चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू उडवला जातोय डी काऊ कॉर्नरच्या दिशेने एकेरी धाव ही चपळाईने पाहायला मिळत आहे मात्र दुहेरी धावांकडे पावलं वळत आहेत आणि अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा प्रयत्न परिणामी महेंद्र मांगे टेनिस क्रिकेट मधील आत्महत्या. सर्व क्रीडा रसिकांचे मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि सर्व क्रीडा रसिकांना या ठिकाणी एक विनंती आहे की समोरील 1 आणि 2 नंबरची जी गॅलरी आहे ती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. आपणा सर्व क्रीडा रसिकांकडून या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आहे. ज्या ठिकाणी महिलांसाठी राखीव गॅलरी ठेवण्यात आलेली आहे तिथे जी पुरुष मंडळी आहे जे क्रीडा रसिक आहेत त्यांनी पुढील साईडला अन्य गॅलरीवरती बसावे किंवा मध्येच उभे राहू नये. महिलांसाठी जी राखीव गॅलरी आहे ती त्या ठिकाणी जागा मोकळी करून द्यायची आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने व्यासपीठाजवळ मान्यवर कक्षाजवळ मान्यवर मंडळी येत असतात त्यामुळे येण्या जाण्याचा जो मार्ग आहे त्यावरती देखील गर्दी करून उभं राहू नये आणि या स्पर्धेचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे आणि मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करायचे आहे. हॅलो 4 गड्यांच्या मोबदल्यात 32 अशी धावसंख्या पाहायला मिळते आणि मैदानात पाऊल पडतंय तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा लाडका फलंदाज दर्शन बांदेकर. ज्या फलंदाजाला मैदान अपुरे पडत असतात षटकार खेचण्यासाठी ज्याने छत्रपती वेंगुर्ले चषक आपल्या फलंदाजीने गाजवला देवगडचा भगवा चषक ज्याने आपल्या फलंदाजीने गाजवला तो विस्फोटक फलंदाज मिस्टर दर्शन बांदेकर मैदानात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतंय आरव्ही 11 कोरगाव संघाकडनं अंगद पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय तो गणपती एंडकडनं हा गोलंदाज सज्ज होतोय. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या ही 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या इनिंग मधील 2 षटकं 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि अंगद पाटील हा मात्र गणपती एंडकडनं सज्ज होतोय तो डावकुऱ्या हाताचा फलंदाज श्याम चौधरीसाठी.
यावेळी सुरेख चेंडू आडव्या बॅटने चेंडू भिरकावला जातोय. डीप अलॉंग द कार्पेटचा फटका, स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येतोय आणि तेवढीच चांगली फेकी ही अनिकेत देसाईच्या हातामध्ये विसवताना दिसतंय. सांघिक धावसंख्या एका मॅजिक फिगर वरती पाहायला मिळते. 33 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी मात्र स्ट्राईक एंड वरती दर्शन बांदेकर, जो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ढाण्या वाघ म्हणून ज्याला ओळखलं जातंय, षटकरांचा किंग राजा म्हणून ज्याला ओळखलं जातंय, तो दर्शन बांदेकर यावेळी मात्र कडवीर झुंज असेल. एक लिटमस टेस्ट समोर अंगद पाटील सारखा एक नावलौकिक प्राप्त गोलंदाज. यावेळी मोठा फटका खेळायचा, बहुधा फटका मिस टाइम. अनिकेत देसाई झेल खाली येतोय आणि 5वा हादरा बसतोय तो महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला, तो दर्शन बांदेकर याच्या स्वरूपात. एंडकडनं गोलंदाजी इनामपुरी रायगड मठचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. एवढ्या लांबवरून दूरवरनं प्रवास करून आरव्ही 11 कोरगाव क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय तो या मिडबावच्या मैदानावरती. औचित्य श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2022. आजचा हा अंतिम दिवसातील दुसरी उपांत्य फेरीची लढत पाहायला मिळत आहे. ती आरव्ही 11 कोरगाव विपक्ष महालक्ष्मी देवबाग. यावेळी सुरेख चेंडू हा वळसा घेताना पाहायला मिळतोय. डावकऱ्या हाताचा फलंदाज श्याम चौधरीचा, जो मनामध्ये गृहीत धरला होता की चेंडू मिड विकेट डीप स्क्वेअर लेगला टोलवायचा, तो मनोमल इरादा यावेळी असफल ठरताना दिसतोय तो श्याम चौधरीचा. षटक क्रमांक 5 अंगद पाटील मॅन फ्रॉम रायगड हा आतापर्यंत सुरेख गोलंदाजी करतोय. 3 चेंडूवरती फक्त अवघी 1 धाव खर्च करतोय तो प्रतिस्पर्धी संघाला. यावेळी सुरेख मिला पाहायला मिळतोय. चेंडू फळीमध्ये, चेंडू जातोय डीप लॉंग सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा. एका मोठ्या फटक्याने सांघिक धावसंख्या झपकन बदलली गेली. ती 39 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. 3 चेंडूंवरती फलंदाजीचा सूर सापडत नव्हता. त्या 4थ्या चेंडूवरती एक गगनभेदी आकाशाला गवसणी घालत जाणारा फटका हा श्याम चौधरीच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय आणि 5 गड्यांच्या मोबदल्यात 39 धावा ही डावांची सुरुवात पाहायला मिळते. ती महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ नाणेफेक हरल्यानंतर ग्रीन पार्क मैदानावरती. यावेळी रिव्हर्सिपचा देखना फटका, डोळ्याचं पापणं लवतं न लवतं चेंडू सीमा रेषेच्या पार. 4 धावा. चेंडूंवरती 14 धावांची बहारदार खेळी ही महेंद्र मांगेची पाहायला मिळते. श्याम चौधरीची पाहायला मिळते. ती या सामन्यामध्ये सांघिक धावसंख्या धावफलकावर 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. या संघासाठी तारणहार संकटमोचक खेळी म्हणावी लागेल ती श्याम चौधरीची. डावकऱ्या हाताचा अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय आणि महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला एका संकटमोचक खेळीची आवश्यकता. ती संकटमोचक खेळी ही श्याम चौधरीच्या फलंदाजी मधनं बहरेल का? यावेळी हल्ला चढवला जातोय तो अंगद पाटील वरती, एक नावलौकिक प्राप्त हा गोलंदाज. यावेळी सुरेख चेंडू उजव्या इष्टीवरचा गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी उसळी घेतोय. निर्धाव चेंडूने सांगता होते ही अंगद पाटील याच्या गोलंदाजीवरती. पहिल्या इनिंग मधील 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि सांघिक धावसंख्या 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात.
कोरगाव क्रिकेट संघाकडनं या इनिंगची सांगता करणारं षटक हाताळताना दिसतोय तो मिस्टर प्रसन्न पाटील. ज्या प्रसन्न पाटीलला NCC कातळी राजापूरच्या स्पर्धेत ज्याला बेस्ट बॉलरचा किताब मिळाला होता आधी आर्यन संघाचं प्रतिनिधित्व करताना, तोच यावेळी या डेथ ओव्हरला गोलंदाजीसाठी त्याला पाचारण केलं जात आहे. RV11 कोरगाव क्रिकेट संघाकडनं त्याच्यावरती विश्वास दाखवला जातोय त्याच्या गोलंदाजीवरती, आणि बघावं लागेल की प्रसन्न पाटील हा विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी लावेल का. 5 षटकांचा खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या ही 43 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. डाव्या उजव्या हाताची जोडी श्याम चौधरी, त्याच्या साथीला विकी गायकवाड नावाचा फलंदाज. विवेक गायकवाड स्ट्राईक वरती उजव्या हाताचा फलंदाज, डावखऱ्या हाताचा गोलंदाज प्रसन्न पाटील. यावेळी बॅकफुटला सरसावतोय, चेंडूला स्क्वेअर कट करतोय, डीप पॉइंटला चेंडू, आणि शर्यत यामध्ये अखेर ही शर्यत शेवटच्या क्षणी वाखाणण्याजोगं शतरक्षण पाहायला मिळतंय. ते शतरक्षक याचं परिणामी धाव घेण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतोय, आणि फलंदाजाला 6व्या गड्याच्या रूपात माघारी परतावं लागतंय ते महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. नाही 5 चेंडूंचा खेळ बाकी, त्या 5 चेंडूंवरती हल्ला चढवला, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स या तंत्राचा अवलंब केला तर नक्कीच एक फायटिंग टोटल उभा करू शकतो तो महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो मॅन फ्रॉम कोल्हापूरचा विकी पुजारे. यावेळी त्याची पावलं ही मैदानाकडे शेवटच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. अजूनही प्रसन्न पाटील याच्या षटकामधील 5 चेंडूंचा खेळ बाकी, आणि त्या 5 चेंडूंवरती 2-3 मोठे फटके निघाले तर खऱ्या अर्थाने परती करेल तो महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ. 6 षटकांचा सामना, 55-60 धावा या धावफलकावरती जमवणं हे क्रमप्राप्त महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ. श्याम चौधरी स्ट्राईक एंडवरच्या दिशेने यावेळी बॅटची लिडिंग एज पाहायला मिळतंय. दोन्ही फलंदाजांमधनं कॉलिंग न होतं व्यवस्थित, परिणामी एकेरी धाव पूर्ण होतंय ती दोघांच्या साथीने. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या पोहोचली 46 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही मोठ्या फटक्यांच्या प्रतीक्षेत सुरेख गोलंदाजी धावांवरती अंकुश लावला जातोय तो प्रसन्न पाटील या युवा गोलंदाजाकडनं. कित्येक स्पर्धांमध्ये दर्जेदार गोलंदाजी करण्याचा मानस तो प्रसन्न पाटीलचा पाहायला मिळतोय. 46 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी निर्णायक काही चेंडूंचा खेळ अजूनही बाकी, मोठे फटके हे अति आवश्यक. यावेळी सुरेख चेंडू, बहुधा बॅटची लिडिंग एज घेतली की काय, यावेळी मात्र माघारी परतावं लागतंय ते विकी पुजारे याला 7वा हादरा बसतोय महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. नवीन फलंदाज मोहन पाटील मैदानात पावलं टाकताना दिसतोय. पहिला उपांत्य फेरीचा सामना 49 धावा यश 11 वाघोटन क्रिकेट संघाच्या, त्यानंतर ध्रुव पारसे गोवा संघाचं एक विस्फोटक फलंदाजी आणि 3 षटकांमध्ये 50 धावांचं उद्दिष्ट पूर्ण करून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित करतोय तो ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघ. मात्र ध्रुव पारसे गोवा क्रिकेट संघासमोर दुसरा कुठचा संघ असेल हा निर्वाळा देणारा सामना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय तो RV11 कोरगाव विपक्ष महालक्ष्मी देवबाग. स्ट्राईक एंडवरती मोहन पाटील नावाचा फलंदाज, भरगच्च देहयष्टी असलेला हा खेळाडू प्रसन्न पाटील वरती आक्रमण करण्यात यशस्वी ठरेल का, की प्रसन्न पाटील त्या फलंदाजाला स्तब्ध ठेवेल. यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतोय, चेंडू जमिनीला घरंगळत येतोय, डीप लॉंगन पर्यंत सुरेख क्षेत्ररक्षण होतंय. ज्या एकेरी धावीवरती समाधान मानावं लागतंय ते मोहन पाटीलला. एकेरी धावसंख्येने 47 धावा धावफलकावरती शेवटच्या षटकातील अजूनही
2 चेंडूंचा खेळ बाकी, 7 गड्यांच्या मोबदल्यात 47 धावा धावफलकावरती. उपांत्य फेरीचा मोठा सामना पाहायला मिळतोय. 2 संघ दरम्यान ही लढत, मात्र कुणाचा प्रवास हा अंतिम फेरीपर्यंत चालू राहील आणि कुठच्या संघाचा प्रवास हा या सामन्यामध्ये समाप्त होईल बघावं लागेल. आर्वी 11 कोरगाव संघ अंतिम फेरीत पोहोचतोय की महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ. निर्णायक अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. या इनिंगची सांगता करणारं षटक आतापर्यंत एक सफल उपयुक्त किफायतीदार गोलंदाजी करतोय तो प्रसन्न पाटील. आपल्या 4 चेंडूंवरती फक्त 2 धावा खर्च करतोय. या षटकातील पुढील चेंडू श्याम चौधरीसाठी. या विसुरेख चेंडू गुडलाईन स्पॉट वरती उसरे घेतोय. पंचांचं बोट हे आकाशाच्या दिशेने. 8वा हादरा बसतोय महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघाला. ते विश्वास दाखवला गेला, त्या विश्वासाला पूर्णपणे सार्थकी लावतोय तो प्रसन्न पाटील. आतापर्यंत 5 चेंडू फेकतोय, अवघ्या 4 धावा खर्च करतोय 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. धावांवरती रोख लावणारी, अंकुश लावणारी गोलंदाजी, फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारी ही गोलंदाजी प्रसन्न पाटीलची पाहायला मिळते. ती आर्वी 11 कोरगाव संघासाठी. नवीन फलंदाज मैदानात पावलं टाकतोय तो साजू नाईक, अर्थात ज्याला टोपण नावाने, बॉन्ड या टोपण नावाने ओळखले जातंय. ज्या गोलंदाजाने पणजीच्या क्रिकेट स्पर्धेत एकाच सामन्यामध्ये 2 वेळा हॅट्रिक केली होती, असा बहुमान त्याच्या नावावरती. मात्र यावेळी जबाबदारी असेल ती फलंदाजीची. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू प्रसन्न पाटील याचा. उजव्या हाताचा फलंदाज साजू नाईक हा स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय आणि 47 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही बदलली जाते ती साजू नाईकसाठी आणि या इनिंगची सांगता करणारा हा शेवटचा चेंडू. यावेळी अतिरिक्त दबाव पाहायला मिळतोय प्रसन्न पाटील याचा. उजव्या यष्टीवरनं थोडंसं नियंत्रण गमावतोय. परिणामी प्रतिस्पर्धी संघाला अतिरिक्त धाव खर्च करतोय. 48 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू मात्र तो कशा प्रकारे हाताळला जाईल. एखादा मोठा फटका निघेल की एकेरी धाव निघेल की अथवा निर्धाव चेंडू पडेल तो प्रसन्न पाटीलचा. यावेळी चेंडू टोलवला जातोय. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हरला. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अंगद पाटील यावेळी थोडीशी चूक करतोय. परिणामी झेल हा जमिनीला दान होताना दिसतोय. निर्णायक 2 धावा मिळत आहेत आणि दुहेरी धावसंख्येने 50 धावा धावफलकावरती 8 गड्यांच्या मोबदल्यात. महालक्ष्मी देवबाग क्रिकेट संघ नाणेफेक करल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना धावफलकावरती 50 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव व बाजारपेठ मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी आंतरराज्यस्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा सन 2022 वर्ष 17व आणि या मिडबाव नगरीत येणाऱ्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट प्रेमींचं, खेळाडूंचं आणि विशेष करून महिला वर्गाचं आम्ही रामेश्वर प्रतिष्ठानतर्फे सहर्ष स्वागत करत आहोत. तुमच्याकडे जर आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर या जगात काहीही अशक्य नाही. या गोष्टीचं उत्तम उदाहरण म्हणजे क्रिकेट. या मंडळासाठी ज्या दानशूर व्यक्तीने आम्हाला मदत केली त्यांची या ठिकाणी नावं घेतो. सन्माननीय दया पाटील यांच्याकडून 5,000 रुपये. वेदा हॉलिडे रिसॉर्ट देवगड यांच्याकडून 5,000 रुपये. सन्माननीय अनिकेत बांदिवडेकर यांच्याकडून 2,500 रुपये. सन्माननीय बाबा आचरेकर देवगड यांच्याकडून 5,000 रुपये. सन्माननीय तात्या लोके मिडबाव ग्रामपंचायत सदस्य
यांच्याकडून 10,000 रुपये, सन्माननीय सुनील भाई पारकर माजी सभापती देवगड यांच्याकडून 11,000 रुपये, तसेच सन्माननीय सौरभ हळदणकर यांच्याकडून 2,000 रुपये. धन्यवाद. हेलो, ले चलते इस दूसरी इनिंग में इस मैच में क्या होता है, इस मैच का अकोदे का हाल सुनाने के लिए हमारे साथी कमेंटेटर सहयोगी कमेंटेटर हम जुट जाते हैं माइक्रोफोन के ऊपर. शाम वॉकर, तब तक के लिए मैं प्रदीप देवुलकर आप सभी दर्शकों की रजा लेता हूं. हॅलो. तसेच मिडबाव गावचे सन्माननीय रोहित शिवदास नरे यांच्याकडून 2,500 रुपयाचं या ठिकाणी प्रतिष्ठानला देणगी आली आहे. मंडळाच्या वतीने सर्व दानशूर व्यक्तींचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तसेच रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना एक विनंती आहे, हा सामना संपल्यावर रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मान्यवर कक्षाकडे यायचं आहे. हॅलो. आमच्या स्पर्धेदरम्यान सन्माननीय भाऊ मालणकर या ठिकाणी मालवणवरून खास उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार बाजारपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कदम यांच्या शुभ हस्ते होत आहे. धन्यवाद. थँक्यू. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती महाराजांची शिवजयंती. एकदा आपण त्यांचा जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. थैंक यू. मिडबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर फिर एक बार मैं श्याम वक्कर आज आखिरी दिन में आप सभी तमाम दर्शकों का प्यार भरे दिल से स्वागत करता हूं. दूसरा सेमीफाइनल का मुकाबला मैदान के अंदर जारी है. इसके पहले पहला जो मुकाबला था सेमीफाइनल का, उस मैच में ध्रुव पार से गोवा की टीम फाइनल में प्रवेश कर चुकी है. अब देखना पड़ेगा महालक्ष्मी देवबाग या दूसरी गोवा की टीम RV11 कोरगांव की टीम. बहुत ही कांटे का मुकाबला है ये, बहुत ही कांटे की टक्कर ये. और इस मैच में हारना मतलब आसमान से गिरकर खजूर पर अटकना. अब स्ट्राइक पर है सुमित डोंगड़े. बहुत ही बड़ा नाम है ये टेनिस क्रिकेट जगत का, बहुत ही बढ़िया खिलाड़ी है. और सामने कोल्हापुर का तांबड़ा पांडरा रस्सा विक्की पुजारी. बढ़िया गेंद, अच्छी गेंद, घुमाव प्राप्त करते हुए टिप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकाली गेंद. विकेट कीपर ने अपना काम पूरा किया. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं. बढ़िया शुरुआत करते हुए अमूल पहले
3 इनिंग की बात की जाए, दो पहले सेमीफाइनल की और इस सेमीफाइनल की पहली गेंद की, हर गेंद सिक्सर जड़कर ही शुरुआत हुई है, लेकिन इस इनिंग में सिक्सर नहीं लगा है। डॉट बॉल निकाला है विकी पुजारे ने। फिर एक बार सुमित खेलने के लिए तैयार, विकी पुजारे की यह गेंद, ये हवा में गेंद है, ये हवा में गेंद है, दर्शन बांदेकर कोई गलती नहीं करते हुए, ये खिलाड़ी है सबका प्यारा लाडला दुलारा दर्शन बांदेकर ऑन स्क्रीन। यस टी रुपेशजी गायचोर यांनी या व्यासपीठाच्या शेजारी यायचं आहे। मंडल की मित्र मंडल की जो प्रतियोगिता चालू है, आज के दिन में दर्शन बांदेकर ने वहां पर, माफ कीजिएगा, विकी पुजारी ने वहां पर मेडन ओवर डाला था पिछले साल। अच्छी गेंदबाजी की थी वहां पर विकी पुजारी ने, बढ़िया गेंदबाज है। अब क्या शुरुआत करते हुए 51 रनों का लक्ष्य है आरवी 11 कोरगांव टीम के लिए। यश 11 वाघोटणे संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की त्यांना निरोप येतोय की त्यांनी सर्वांनी आपले जे वाहन आहे त्या वाहनाजवळ जायचं आहे, वाहनाजवळ पोहोचायचं आहे, त्या ठिकाणी आपली वाट पाहिली जाते। वाघोटण संघाचे सर्व खेळाडू, तो विकी पुजारे ने करिश्मा किया है, आ गए, छा गए, भाग गए, दूसरी गेंद पर ही सफलता हासिल की। अब आए हैं बल्लेबाज, इनका नाम है भूषण पाटिल। ये एक ऐसा है मैन जिसके है लाखों फैन। ढीले हाथों से गली के क्षेत्र में ढकेल कर खेला, सूझबूझ भरी बल्लेबाजी यहां पर देखने को मिलती हुई। 1 रन चुराते हुए बल्लेबाज अभिजीत ठाकुर, स्ट्राइक पर बल्लेबाज थे अभिजीत ठाकुर, खुद का खाता खोलते हुए, टीम का खाता खोलते हुए 51 रनों का पीछा करते हुए। अभिजीत ठाकुर के बारे में बताना चाहता हूं, इनके जो बड़ी भाई है विश्वजीत ठाकुर, जिनको मोटा कहा जाता है, और ये है अभिजीत ठाकुर जिनको छोटा कहा जाता है। ये टेनिस क्रिकेट जगत की बहुत ही बड़ी जोड़ी है भाइयों की, मोटा और छोटा। ये छोटा नॉन स्ट्राइक एंड पर है और अब स्ट्राइक पर रहेंगे। एक ऐसा है मैन जिसके लाखों है फैन, वो है भूषण पाटिल। कई बड़ी बड़े कारनामे हैं इनके नामों पर, 9 बाइक इनके नाम पर लिखे हुए हैं, एक 4 व्हीलर भी इनके नाम पर लिखी हुई है। एक बेहतरीन खिलाड़ियों में से एक है भूषण पाटिल, एक बड़ा चमचमता सितारा, टेनिस क्रिकेट जगत का स्टार कास्ट खिलाड़ी। स्ट्राइक एंड पर विकी पुजारी गेंदबाजी मोर्चे पर, अच्छी गेंद कवर की दिशा में बढ़िया तरीके से गेंद को खिलाए, स्क्रीन पर आते हुए पुनाजी कलंगुटकर, अच्छी फील्डिंग करते हुए। दूसरे खिलाड़ी थे कोई, अच्छी फील्डिंग करते हुए वहां पर, लेकिन जो भी फील्डिंग की है बहुत बढ़िया फील्डिंग, रन नहीं मिला। अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर होते हुए फिर एक बार विकी चले और सामने बल्लेबाज खेलने के लिए तैयार है भूषण पाटिल। तो अच्छा शॉट यहां पर ढीले हाथों से उठाकर खेला था, गेंद जाती हुई डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, वहां पर खिलाड़ी तैनात है। जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ दोनों भी बल्लेबाजों ने वैसा देखा जाए तो खाता खोला हुआ, 1-1 रन लिया है, खुद का खाता खोला है। टीम का स्कोर है 1 विकेट गिरने के बाद सिर्फ 2 रन, कछुए की चाल की तरह रन बनाते हुए 31 रन 49 रनों की जरूरत, 31 गेंदें और 49 रनों की जरूरत यहां पर। तो गेंदबाजी मोर्चे पर विकी पुजारे, अच्छी गेंद, बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंद, बहुत बढ़िया गेंदबाजी। अगर विकी की गेंदबाजी पसंद आई हो तो तालियां बजनी चाहिए दोस्तों। क्या बात है, विकी ने आज गेंदबाजी की है, 1 ओवर डाला है, 2 रन खर्च किए हैं, 1 सफलता हासिल की है, इकोनॉमिकल ओवर यहां पर डाला है। यस, आपको
मित्रांनो, तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. येत्या 23 ते 27 मार्चला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अजून एक मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा बाबा परब मित्रमंडळ आयोजित भव्य दिव्य अशी ओराम टेनिस क्रिकेट स्पर्धा, ज्याचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस असेल रोख रुपये 3 लाख आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस असेल 1,50,000. अशा मोठ्या रकमेची ही स्पर्धा बाबा परब मित्रमंडळ यांनी आयोजित केलेली आहे मालवणच्या टोपेवाला बोर्डिंग मैदानावरती येत्या 23 ते 27 मार्चला. या स्पर्धेचा आपण आनंद घ्यायचा है, लेकिन अभी जो प्रतियोगिता जारी है, सिंधुदुर्ग जिले की एकमेव इस साल की डे नाइट प्रतियोगिता, और इसका आयोजन किया है श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव और बाजारपेट मित्र मंडल मिडवाव ने. बहुत ही बढ़िया डे नाइट प्रतियोगिता का आयोजन. आखिरी दिन है, दूसरा सेमीफाइनल का मुकाबला और बचे हुए 30 गेंदों के ऊपर रन चाहिए 49. पहला ओवर जो विकी पुजारे ने डाला, बेहतरीन ओवर, काबिले तारीफ ओवर, इकोनॉमिकल ओवर डाला प्रतियोगिता में. गेंदबाजी बहुत ही बढ़िया डाली, रफ्तार भी था और कल्पकता भी थी. जिस प्रकार से घुमाव पाप किया, देखने लायक. गणपति एंड की ओर से गेंदबाजी मोर्चे पर साजू नाइक, अच्छी गेंद बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे, पॉइंट की दिशा में गेंद जाती, वहां पर खिलाड़ी बढ़िया तरीके से फील्ड करते, थ्रो करते, फिर एक बार 1 रन मिलेगा. यहां पर हर रन की तलाश है आरवी 11 कोरगांव टीम के लिए. तो दूसरी तरफ महालक्ष्मी देवबाग की टीम जो जूझ रही है, क्योंकि सामने वाले टीम को 51 रन करने नहीं देने हैं. पहला दिन रहा था आरबी 11 कोरगांव टीम का, दूसरा दिन रहा था ध्रुव पार से गोवा टीम का, उसके बाद तीसरा दिन रहा था यश 11 वागोटनी टीम का, और चौथा दिन रहा था महालक्ष्मी देवबाग टीम का. आज किसका दिन रहेगा? कौन बनेगा आज के दिन का हीरो? कौन करेगा कमाल? कौन मचाएगा धमाल? लेकिन अभी जो मैदान के ऊपर गेंदबाजी चल रही है, तारीफ करने लायक गेंदबाजी का प्रदर्शन. सीमित ओवर के मुकाबले में इसी प्रकार की गेंदबाजी करना आसान नहीं है. और सामने कौन है? एक तरफ है छोटा जो अभिजीत ठाकुर और दूसरी तरफ है भूषण पाटिल. एक बहुत ही बड़े टेनिस क्रिकेट जगत के नाम है ये दोनों. और ऐसे बल्लेबाजों को बांध कर रखना, जकड़ कर रखना आसान बात नहीं. लेकिन तारीफ करूंगा मैं महालक्ष्मी देवबाग के खिलाड़ियों के, जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं. बेहतरीन गेंदबाजी, काबिले तारीफ गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी अभी तक. तो ये खूबसूरत शॉट है, खूबसूरत टाइमिंग है और गेंद लॉन्ग ऑन सीमा रेखा पार 6 रनों के लिए. आए लेकिन दुरुस्त आए, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. मैच में अब कमबैक करते हुए धीरे धीरे यहां पर आरवी 11 कोरगांव की टीम. तो गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार साजू नाइक, जो बॉन्ड के नाम से जाने जाते हैं, पहचाने जाते हैं. ये देखिएगा, खराब गेंद मिली लेग स्टंप के बाहर, कलाइयों के सारे दिशा दी गेंद, देखते नहीं देखते लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए. फिर एक बार खेलो कि लोग आपके आने का इंतजार करें, खेल देखने का इंतजार करें. यस डीजे. हेलो, यूट्यूब लाइव हेलो। यहाँ पर जो मैच देख रहे हैं, कम से कम 5,700 लोग दुर्वा लाइव सावंत देखते हुए. हॅलो, दुर्वा सावंत यांनी या ठिकाणी यायचं आहे मान्यवर कक्षाच्या इथे. दुर्वा सावंत.
ये कलाइयों के सारे मोड़ दिया था, वहां पर खिलाड़ी मौजूद है जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन लेने का मौका। अब गेंदें बची है 25 और जीतने के लिए रन चाहिए 36। 25 गेंदें 36 रन दरकार रखती है, यहां पर जीत के लिए मायने रखती है RV11 कोरगांव टीम के लिए। सेमीफाइनल का यह दौर है, बहुत ही बड़ा घमासान मैदान के अंदर जारी है। तो दूर वाले छोर से यानी कि गणपति टेम्पल एंड की ओर से गेंदबाज, ये छोटी गेंद मिली, पुल कर दिया है, वहां पर खिलाड़ी तैनात है और ये क्या कर दिया, अरे ये क्या कर दिया, धोती को फाड़ के रुमाल कर दिया। बड़ी गलती मैं कहूंगा, मौका था यहां पर विकेट हासिल करने का, वहां पर फील्डर ने कैच छोड़ा, नतीजा यहां पर रन पूरे किए, 1 रन पूरा किया। तो इसी के साथ ही ओवर नंबर 2 यानी कि 2 ओवर खत्म हुए हैं। 2 ओवर खत्म होने के बाद रन है 1 विकेट गिरने के बाद 16 रन 51 रनों का पीछा करते हुए, यानी कि गेंदें बची है 24 और जीतने के लिए रन चाहिए 35। यस डीजे। यहां पर YouTube लाइव मैच देख रहे सभी दर्शक, 24 गेंदें और 35 रन स्क्रीन के ऊपर आपको दिखाई देते हुए, 24 गेंदें 35 रन, कम से कम 5700 के ऊपर दर्शक हमारे देख रहे हैं। इन दर्शकों में हमारे अभि मांजरेकर है, सागर पोयरेकर है, नितिन मांजरेकर है, आबा कोचरेकर है, सभी तमाम दर्शक देख रहे हैं और ढेर सारी शुभकामनाएं यहां पर भेजी है इस प्रतियोगिता के लिए। और आज तक बात की जाए तो कम से कम 60,000 के ऊपर व्यूवर्स आज के दिन, सिर्फ आज के दिन 60,000 के ऊपर व्यूवर्स हुए हैं, क्या बात है। और इसका पूरा श्रेय जाता है हमारे भाई जी नरे और शैलेश जी लोके, इनको जिन्होंने ये बड़ी प्रतियोगिता रखी हुई है। क्या बढ़िया प्रतियोगिता, एक बेहतरीन प्रतियोगिता, सिंधुदुर्ग जिले की शान बढ़ाने वाली ये प्रतियोगिता। तो एक बार दोस्तों श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव के लिए जोरदार तालियां बजनी ही चाहिए। इनकी बदौलत ये अपना इतना बेहतरीन माहौल यहां पर आप इनकी वजह से आप देख रहे हैं। तो अब मैदान के अंदर चलते हैं। 24 गेंदें, जीतने के लिए रन चाहिए 35। गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा विकी पुजारा गेंदबाजी मोर्चे पर और सामने बल्लेबाज है मोठ्या अभिजीत ठाकुर। ये हाथ हमको दे दे ठाकुर, ये डॉट बॉल निकालते हुए, बिन्नी गेंद निकालते हुए, कोई रन नहीं। तारीफ करूंगा मैं इस गेंदबाज की, 7 गेंदें डाली है, सिर्फ 2 रन दिए हैं। बेहतरीन स्पेल यहां पर डालते हुए, बेहतरीन गेंदबाजी करते हुए, सामने बल्लेबाज कितने बड़े हैं ये बात नहीं मायने रखती, आप में खुद में भरोसा होना चाहिए। संघर्ष करना पड़ेगा आपको अगर ये मैच जीतना है तो, दोनों टीमों को। ये गेंद फिर एक बार जोरदार तालियां विकी पुजारे के लिए दोस्तों, जोरदार तालियां बजनी चाहिए। मैदान के अंदर जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे हैं, सामने बड़े बड़े सितारे हैं टेनिस क्रिकेट जगत के, उनको बांध कर रखते हुए, जकड़ कर रखते हुए, लगातार बैक टू बैक यहां पर 2 गेंदें डॉट निकालने में कामयाब। फिर एक बार विकी पुजारा चले, सामने है अभिजीत ठाकुर। ये छोटी गेंद मुली पुल किया है, वहां पर खिलाड़ी तैनात है और उनसे बड़ी गलती हुई, बहुत ही बड़ी गलती यहां पर, और गेंद मिड विकेट की दिशा में सीमा रिक। इक्कीस गेंदें बची है, जीतने के लिए 31 रन चाहिए। धीरे धीरे अपनी मंजिल की तरफ बढ़ते हुए, आप मिस फील्डिंग करेंगे, खराब फील्डिंग करेंगे तो ये मुकाबला जीत नहीं सकते हैं। विकी की गेंद
यहाँ पर मौका बनता है, लेकिन इस बार कोई गलती नहीं। अभिजीत ठाकुर बैक टू द पवेलियन। थैंक यू डीजे मैन। आजकल देखा जाए तो अबोल ढेर सारे लीग खेले जाते हैं, एपीएल, बीपीएल, सीपीएल, डीपीएल, ढेर सारे लीग खेले जाते हैं। लेकिन मेरे नज़र से देखा जाए तो 2008 में जीपीएल यानी कि घुमड़ाई प्रीमियर लीग का आयोजन किया गया था। वो हमारे दत्ताजी सामंत ने आयोजन किया था। बहुत ही बढ़िया आयोजन था। उस जो आयोजन का भार संभाला था हमारे गणेश बिरमोड़े, आबा बिरमोड़े और उनके सभी बिरमोड़े कंपनी थी। बढ़िया आयोजन किया था। दत्ताजी सामंत उस प्रतियोगिता के पुरस्कर्ता थे। लेकिन अब ढेर सारे लीग यहाँ पर खेले जाते हुए और उसका ही नतीजा है कि सिंधुदुर्ग में टैलेंट अब धीरे धीरे उभरता आ रहा है। ढेर सारे कई बड़े खिलाड़ी आपको इस प्रतियोगिता में देखने को मिले। पहला दिन हो, दूसरा दिन हो, तीसरा दिन हो, चौथे दिन हो, हमारे सिंधुदुर्ग का टैलेंट आपने देखा है इस प्रतियोगिता में। अब गेंदबाजी मोर्चे पर रहेंगे विकी पुजारा और सामने बल्लेबाज रहेंगे भूषण पाटिल। तो गेंदबाजी मोर्चे पर विकी पुजारा, ये गेंद बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे, बैकफुट पर जाकर गली की दिशा में खेला, 1 रन मिलेगा। लेकिन कुछ भी हो, विकी ने जो आज का स्पेल डाला है इकोनॉमिकल स्पेल है। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के। इन्होंने 2 ओवर डाले हैं, 2 ओवर में रन खर्च किए हैं। माफ कीजिएगा, 1 गेंद अभी भी बाकी है। 11 गेंदें डाली है, अच्छी गेंदबाजी की है और 7 रन खर्च किए हैं, 2 सफलताएं हासिल की है। गेंदबाजी तो बहुत ही बढ़िया की है इस खिलाड़ी ने। अब स्ट्राइक पर कौन रहेंगे? स्ट्राइक पर रहेंगे नमित पाटिल। दोनों भी एक ही गांव से खेलने वाले खिलाड़ी, यानी कि तुर्बे नवी मुंबई के ये दोनों खिलाड़ी खेलने के लिए तैयार। विकी अपने स्पेल की आखिरी गेंद लेकर बल्ले के ऊपर इससे पर गेंद लगी, मौका था, थोड़ा हाफ चांस था यहां पर हाफ चांस था। यहां पर 1 रन मिलता हुआ, 1 रन की सहायता से स्कोर बढ़ता हुआ 22 रन। आता चेंडू शिल्लक राहिले आहेत 18 आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजेत 29। 18 चेंडू 29 धावा। हॅलो, सर्व क्रीडा रसिकांना सूचना आहे की मान्यवर कक्षासमोर जी रिकामी जागा आहे ती रिकामीच ठेवायची आहे, कारण त्यामुळे अडथळा निर्माण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावा। मान्यवर कक्षासमोर जी रिकामी जागा आहे ती सर्वांनी मोकळी ठेवायची आहे आणि इतर ठिकाणी जाऊन या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे। आपण आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे। धन्यवाद। या ठिकाणी बक्षीस येत आहे। विकी पुजारीने जे गोलंदाजी केली त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस विद्या नकाशे यांच्याकडून येत आहे। धन्यवाद विद्या नकाशे। त्याचप्रमाणे कासारडे गावची आमची जान शान अमोलजी जमदाडे यांच्यासाठी देखील विद्या नकाशेकडून 500 रुपयाचं बक्षीस येत आहे। धन्यवाद विद्या नकाशे। या पुढचं समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे सहकारी अमोलजी जमदाडे। हॅलो हॅलो, धन्यवाद श्याम वॉकर। उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून मी अमोल जमदाडे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव यांच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। सन्माननीय भाईजी नरेश साहेब, सन्माननीय शैलेशजी लोके साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम उपांत्य फेरीची दुसरी लढत तुम्ही पाहतायत मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला आरवी कोरगाव आणि त्यांची ग्रंथिका जुळली गेली महालक्ष्मी देवबाग संघासमोर,
समीकरण तुम्ही बघू शकाल स्कोअर बोर्डवरती 18 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा सिग्नल आलाय पंचांकडून. याचा अर्थ केवळ 3 क्षेत्ररक्षकांना मुभा असेल 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करण्यासाठी. श्याम, आता मात्र चेंडू फळीमध्ये संघर्ष रंगलाय ग्रीन पार्क मैदानावर. काय होईल या मॅच मध्ये? 18 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. विकी पुजाराचं कौतुक करावं लागेल. ज्या विकी पुजारावरती आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून स्तुती सुमनांचा वर्षाव केला होता की ज्या विकी पुजाराने संदीप मेस्त्री मित्रमंडळ कणकवलीच्या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये मेडल षटक टाकण्याचा पराक्रम केला होता आणि तोच विकी पुजारा याही सामन्यामध्ये रणशिंग फुंकतोय. प्रतिस्पर्धी संघाला आव्हान देणारी गोलंदाजी विकी पुजाराची. समीकरण आले स्कोअर बोर्डवरती. अंतरिम 18 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी तब्बल 30 धावांची आवश्यकता. मत देख अपनी हाथों की लकीरें, किस्मत तो उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. 18 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. काय घडेल या मॅच मध्ये? गोलंदाजी मार्कवर टेनिस क्रिकेट सिंधुदुर्गचा बेताज बादशाह बाहुबली दर्शन बांदेकर. यावेळेला भूषण पाटील साठी दर्शन बांदेकरचा चेंडू. यस, गली क्षेत्रात. आठ चेंडूंमध्ये 14 धावांची बहारदार खेळी करून भूषण पाटील तंबूच्या आसऱ्याला परतलाय. आता मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा करवट बदलली आहे. समीकरण आलंय 17 चेंडूंमध्ये बनवायच्या विजयासाठी 30 धावा. RV कोरगाव गोवा संघाला. सुरुवातीच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ध्रुव पारसे गोवा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. मात्र दुसऱ्या उपांत्य फेरीची लढत जिंकून RV कोरगाव गोव्याचा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल का की सिंधुदुर्ग जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा महालक्ष्मी देवबागचा संघ दस्तक देईल का RV कोरगाव गोवाला? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित नाईक. बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. समीकरण कोर्टबोर्डवरती तुम्ही पाहू शकाल. 17 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला नमित पाटील सज्ज होईल. मित्रांनो, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावणे नुसती क्रिकेटची स्पर्धाच नाही तर कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काम केलं ते काम खरोखरच वाखाणण्याजोगं होतं आणि ते काम करणारे आमचे सर्व शिलेदार होते. भाईजी नरे साहेब, शैलेजी लोके साहेब, श्याम कदम, सोन्या शिरवडकर, मंदार ढोके, नयन गावकर, काका नरे, पिंकू मिडबावकर, पंचायत समितीचे माजी सभापती सुनीलभाई पारकर, श्याम लोके, पप्प्या वांगणकर आणि माजी नगरसेवक नीरजजी घाडी यांनी जी कोरोनाच्या कालावधीमध्ये काम केलंय. तब्बल 52 मृत व्यक्तींवरती अंत्यसंस्कार करण्याचे काम आणि तेही मोफत केलंय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावणे. सुरेख चेंडू, अतिशय सुरेख. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावणे जे मोफत 52 लोकांवरती अंत्यविधी केले त्याच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट करा, कारण हे काम सोपं नव्हतं. ज्यावेळेला रक्ताची नाती दुरावली होती त्यावेळेला रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सर्व शिलेदार आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी आपल्याला धावून आलेले पाहायला मिळाले. सुंदर चेंडू, सुरेख चेंडू दर्शन बांदेकरचा. समीकरण आलंय स्कोअर बोर्डवरती. 15 चेंडूंचा खेळ आणि 30 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिल नाईक, अमित नाईक हा फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला अमितची फलंदाजी जर पाहिली तर चेंडू एका बाजूला, बॅट दुसऱ्या बाजूला, म्हणजे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अमित नाईकची. यावेळेला बॅटच्या मधोमध चेंडूला उडवलंय. लॉंग ऑन सीमारेषेपर्यंत चेंडू जाईल का? मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडूची परती करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा दुहेरी धावांची लहर झळकते. समीकरण आलंय स्कोअर बोर्डवरती. अंतरिम 14 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. म्हणजे प्रत्येक चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत 2 धावा. महालक्ष्मी देवबाग की दुसऱ्या बाजूला RV कोरगाव गोवा
कोणता संघ असेल ध्रुव पारसे गोवा संघासमोर अंतिम लढतीमध्ये झुंज देणारा, आपली पात्रता योग्यता सिद्ध करणारा हा सामना आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून. दर्शन बांदेकर बॉलिंग मार्कवर, सुंदर चेंडू आतमध्ये आला होता, चेंडूला दिशा दिली आहे, 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरण्याचा प्रयत्न, मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि याही वेळेला मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर. समीकरण सातत्याने बदलत जातंय. 13 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत या सामन्याचा आनंद घेतायत तब्बल 6,500 लोक आमच्या सोबत या सामन्याचा आनंद घेतात यूट्यूबच्या माध्यमातून. त्या सर्व आमच्या क्रिकेट रसिकांचं कॉमेंट्री बॉक्स मधून मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवरती दर्शन बांदेकर सज्ज झालाय. पुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला, ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफला डीप मध्ये प्रोटेक्शन, लॉंग ऑफ वरून चेंडूची परती आली आहे आणि समीकरण पुन्हा एकदा तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. दर्शन बांदेकरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्यांचा कडकडाट करायला काही हरकत नाहीये. आमच्या खेळाडूंना आणि आमच्या आयोजकांना प्रेरित करतात आणि त्यामुळे टाळ्या वाजवायला कंजूसी करू नका. समीकरण तुम्ही स्कोअरबोर्डवरती पाहू शकाल. 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही आहे. स्वतःच्या मनगटावरती जर विश्वास असेल तर दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये आणि जर का तुम्ही स्वतःला सिद्ध केलात तर उद्याच्या दिवशी तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळेल. काय होईल या मॅच मध्ये? 12 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 25 धावा. कृपया सामना लवकरात लवकर चालू ठेवा. महालक्ष्मी देवबाग हा सामना जिंकेल का की दुसऱ्या बाजूने आरवी कोरगाव गोव्याचा संघ हा सामना जिंकेल का? काय होईल या मॅच मध्ये? रंगत आता मात्र वाढत चालली आहे. हृदयाचे ठोके आणि हृदयाची स्पंदनं देखील वाढायला लागली आहेत. जसे जसे चेंडू टाकले जातील जशा जशा धावा बनवल्या जातील या मॅच मध्ये रंग चढताना पाहायला मिळेल आणि ही क्रिकेटची नशा आता मात्र चढताना दिसते ग्रीन पार्क मैदानावर. मित्रांनो, जर तुम्हाला रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा आणि आयोजन आवडलं असेल तर टाळ्यांचा कडकडाट चालू ठेवा. सन्माननीय भाईजी नरे साहेब, सन्माननीय शैलेजी लोके साहेब आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावचे सर्व शिलेदार. मॅच मध्ये समीकरण आलंय 12 चेंडू 25 धावा. बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा देखील तुमच्या भेटीला येते. 23 ते 27 मार्च रोजी बाबा परब मित्रमंडळाची स्पर्धा देखील तुम्ही पाहणार आहात. तब्बल 3 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल 1,50,000 रुपयांचं. तर याही सामन्यांचा आणि या स्पर्धेचा आपण सर्वांनी आनंद घ्या. मात्र या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा यावर्षी निश्चितपणाने पराक्रम केलाय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने आणि याचं श्रेय द्यावे लागेल शैलेजी लोके आणि भाईजी नरेश साहेबांना. सुंदर चेंडू मधल्या एसटीवरचा चेंडू हलकेच फ्लिक केला. चेंडूला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. पहिली धाव वेगाने होईल कारण हे षटक खूप महत्वाचं आहे. 11 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. जे आपल्या घामाच्या शाईने आपली नशिबाची पानं लिहितात त्यांच्या नशिबाची पानं कधीच कोरी नसतात. तुम्हाला आपल्या घामाच्या शाईने आपलं नशीब लिहावं लागेल. 11 चेंडू आणि 24 धावा. यावेळेला ऑफे चेंडू होता. ऑफटमच्या बराचसा बाहेर चेंडूला पाठवले डीप कव्हरच्या दिशेने. विकी पुजारा येतो स्क्रीनवरती चेंडूची परती करतोय. वेगाने मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर. समीकरण बदललंय. 10 चेंडू 22 धावा. या मॅच मध्ये दमखम आता मात्र पाहायला मिळेल. 10 चेंडूंचा खेळ विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. इंतजार करने वालों को सिर्फ उतना ही मिलता है जितना मेहनत करने वाले छोड़ देते हैं. 10 चेंडू 22 धावा. 10 चेंडू 22 धावा विजयासाठी. समीकरण तुम्ही बघतायत. महालक्ष्मी देवबाग संघ जाईल का अंतिम फेरीमध्ये? आरवी कोरगाव गोव्याचा संघ जाईल का अंतिम फेरीमध्ये? काय होईल या मॅच मध्ये? 10 चेंडू 22 धावा. यावेळेला बॅटची कडा. गलीच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. समीकरण सातत्याने बदलतंय.
9 चेंडू एकेरी धावपळ पूर्ण केली जाते आणि 21 धावांची आवश्यकता. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी आमच्या समोर बाजारपेठ मित्रमंडळाचे सर्व सदस्य आपल्याला दिसत आहेत. पप्प्या कल्याणकर, आप्पा कल्याणकर, शुभम खटावकर, संजय वरुणकर सर्व शिलेदार तुम्हाला दिसत आहेत. समीर महाडिक, तात्या पिसे, राजा पाटील, रुपेश खटावकर, पृथ्वी माळवदे आणि मितेश महाडिक. मॅच आता मात्र रंगात आली आहे. 9 चेंडू विजयासाठी 21 धावा. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल सुरेश पारदी. गोलंदाजी मार्कवरती यावेळेला हेलिकॉप्टर उडवले दर्शन बांदेकरच्या सफॅन्स मध्ये. नो बॉलचा सिग्नल आलाय. नो बॉलचा सिग्नल आलाय. ओ हो श्याम जी, ये क्या हो गया मैदान के अंदर. नो बॉलचा सिग्नल आणि त्यानंतर गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा देखील इशारा, अर्थातच फ्री हिटचा. नऊ चेंडूंचा खेळ अजूनही कायम असेल आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 19 धावा. 9व्या क्रमांकावरती फलंदाजीला येऊन भुवनेश्वर कुमारने सलग 3 अर्धशतकं झळकवली होती आणि 19 धावांची गरज आहे. आज आपल्या राजाची जयंती म्हणजे 19 फेब्रुवारी आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा लागेल. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी माँ जिजाऊ की. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव की. 9 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 19 धावा विजयासाठी समीकरण. फ्रीडचा चेंडू मनपसंत मनाजोगा फटक्याची खेळण्याची संधी स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज अमित नाईकला. अमित नाईक स्ट्रायकिंग एंडला. फ्रीडचा चेंडू यावेळेला टाइमिंग पे मिसाल. ये देखिए एक और लीजिए. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों. चेंडू अगदी होता अमित नाईकच्या स्लॉट मध्ये आणि या चेंडूला डिपॉझिट केलंय अमित नाईकने समोरच्या प्लॉट मध्ये. षटकाराला अमित नाईकच्या बॅट मधून आणि समीकरण बदललंय. अंतरिम 8 चेंडूंचा खेळ. विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 13 धावा. काय होईल या मॅच मध्ये. हृदयाचे ठोके वाढायला लागले आहेत. आता मात्र हृदयाची स्पंदनं देखील वाढायला लागली आहेत. ज्यांना हृदयाचा आजार आहे त्यांनी येणारे चेंडू पाहू नका, कारण या मॅच मध्ये आता रंग चढलाय. 8 चेंडू 13 धावा. मॅच अजूनही आहे. 7,500 प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेलेत. त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तब्बल 1,20,000 लोकांपेक्षाही जास्त व्ह्यूअर्सनी ही प्रतियोगिता पाहिली आहे. सुंदर चेंडू, सुंदर, अतिशय सुरेख कमबॅक केलंय. जी हां, रामेश्वर प्रतिष्ठान मिठबाव के ग्रीन पार्क मैदान के ऊपर क्रिकेट का खेल जारी है. एक तेरी तो एक मेरी बारी है. समीकरण बदललंय. 7 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. आबा पाताडे आणि विकी यांच्याकडून जो फलंदाज अमित नाईकने षटकार मारला, त्या षटकाराला आबा पाताडे कासाडे यांच्याकडून 500 रुपये आणि विकी यांच्याकडून 100 रुपये, 600 रुपयांचं पारितोषिक. समीकरण आलंय 7 चेंडू 13 धावा. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7. यावेळेला बॅटच्या स्लॉट मध्ये आणि चेंडूला डिपॉझिट केलाय सामने वाले प्लॉट में.
ज्या नो बॉलने कदाचित या सामन्याचा रंग बदललाय, या सामन्याचं रूप बदललंय, या सामन्याची दिशा बदलली आहे आणि त्या नो बॉलने या सामन्याची दशा देखील बदलली आहे. समीकरण आलंय 6 चेंडू विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. मॅच अजूनही आहे. महालक्ष्मी देवबागच्या गोलंदाजांमध्ये क्षमता आहे आणि क्षमता सिद्ध करावी लागेल. तितकीच क्षमता आरवी कोरगाव गोवा संघाच्या फलंदाजांमध्ये आहे. रंग चढला या मॅच मध्ये. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या सर्व शिलेदारांनी जे अथक परिश्रम घेतले, जे अथक मेहनत घेतली, त्या अथक परिश्रम आणि मेहनतीचं आता मात्र फलित आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. कष्ट ही अशी चावी आहे जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते. कष्ट करावे लागतील, घाम गाळावे लागतील, कारण जे पाण्याने अंघोळ करतात ते फक्त आपला पोशाख बदलतात आणि जे घामाने अंघोळ करतात ते इतिहास बदलतात. इतिहास रडणाऱ्यांचा नाही, इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो. छत्रपती शिवाजी महाराज लढले म्हणून 350 वर्षानंतरही लोकांच्या घरामध्ये आणि लोकांच्या मनामध्ये त्यांनी राज्य केलं. आता मात्र या सामन्यामध्ये कोण राज्य करेल? 6 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 7 धावा, गरमागरमीचं वातावरण. या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणारं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह दर्शन बांदेकर. स्ट्रायकिंग एंडला यावेळी ऑफ ड्राईव्ह केले, फटका हवेमध्ये फटका. झेल टिपण्याचा शर्तीचा प्रयत्न, मात्र समीकरण सातत्याने बदलताना दिसेल. 5 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. ही मॅच आता मात्र रंगामध्ये आली आहे. कुठेही जाऊ नका, आपली जागा सोडू नका, रिमोटला हात लावू नका, चॅनल बदलू नका. या मॅच मध्ये आता मात्र रंगत आली आहे. 5 चेंडूंचा खेळ आणि विजयासाठी 6 धावांची आवश्यकता. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, यूं ही कुछ किए बगैर कभी जय जयकार नहीं होती. मेहनत करने वालों की झोली कभी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेला समोरच्या दिशेने फटका उडवलाय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव जलद गतीने पूर्ण केली जाते आणि सांघिक धावसंख्या मात्र जाते धावफलकावरती. 46 धावा. 4 चेंडूंचा खेळ, विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला नमित पाटील. काय होईल या मॅच मध्ये? एखाद दुसरा निर्धाव चेंडू दर्शन बांदेकरने टाकला तर निश्चितपणाने सन्नाट्याचे वातावरण निर्माण होईल आणि एखाद दुसरा मोठा फटका जर निघाला तर निश्चितपणाने फलंदाजी करणारा आरवी कोरगाव गोवाचा संघ या मॅच मध्ये हावी होईल. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नसतं. 4 चेंडू 5 धावा. ऑफ द मोडचा चेंडू सुरेख. 3 चेंडू 5 धावा. एक बक्षीस येत आहे. जर या सामन्या दरम्यान सुपर ओव्हर झाली तर सामना जिंकणाऱ्या संघास रोख रुपये 5,000 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. शैलेश लोके यांच्याकडून येतो सुपर से भी ऊपर वाला मुकाबला. शैलेशजी लोके साहेबांकडून सामना सुपर ओव्हरचा झाला तर 5,000. ओ हो सुरेख. दर्शन बांदेकर 2 चेंडू, विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. क्रीडा रसिकांना विनंती असेल, सामन्याकडे लक्ष द्या. गरमागरमीचं वातावरण, जोश आणि होश. हॅलो, 2 बॉल आणि 5 रन्स हवे आहेत. जर यावेळी षटकार मारून विजय खेचून आणला तर 2,000 रुपयांचं पारितोषिक आयोजक शैलेश लोके यांच्याकडून. धन्यवाद. देखे जरा किस में कितना है दम. कौन है पानी कम और किस में कितना है दम. ये दमकम वाली लढाई मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूंचा खेळ, 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला
ज्याच्या बॅट मधून षटकार पाहिले अमित ऑफ द मोठा चेंडू कट केले आणि ओ हो काय झालं या मॅच मध्ये. उमेशजी मांजरेकर यांनी अंदाज वर्तवला होता कॉमेंट्री बॉक्स मधून, जर का चौकार आला तर तो ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोरच येऊ शकतो आणि उमेशजी मांजरेकर सरांचा हा अंदाज खरा ठरलाय. हा अनुभव आहे कित्येक वर्षांचा. एकदा उमेशजी मांजरेकर सरांसाठी टाळ्यांचा कडकडाट करा. मॅच अजूनही आहे, आपली जागा सोडू नका. जे प्रेक्षक जागेवरती बसले होते ते आता मात्र पायावरती उभे राहिलेत. जे पायावरती उभे राहिले होते ते टाचेवरती उभे राहिलेत आणि जे टाचेवरती उभे राहिले होते ते आता बोटावरती उभे राहिलेत. काय होईल या मॅच मध्ये? टाळ्यांचा कडकडाट चालू ठेवा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. हॅलो, या सामन्यादरम्यान सुपर ओव्हर खेळवली गेल्या सुपर ओव्हर जिंकणाऱ्या संघास रोख रुपये 5,000 रुपयांचं पारितोषिक आयोजक शैलेश लोके यांच्याकडून. एक बॉल एक धाव, विजयासाठी आवश्यक एक चेंडू एक धाव. हा सामना आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून अंदाज वर्तवला जातोय की हा सामना टाय व्हावा, त्यानंतर सुपर ओव्हर व्हावी. सुपर ओव्हरचा सामना ही टाय व्हावा आणि बॉल सुपर ओव्हरचा सामना टाय झाल्यानंतर बॉल आउट व्हावं. बॉल आउटचा सामना ही टाय व्हावा आणि त्यानंतर नाणेफेक व्हावी आणि ती नाणेफेक अशी पडावी की तो कॉइन उभा पडावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावेत, असा आमचा कॉमेंट्री बॉक्स मधून अंदाज वर्तवला जातोय. मात्र या मॅच मध्ये काय होईल? एक चेंडूचा खेळ आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता. एक चेंडू एक धावा. कृपया ऑस्ट्रेलियन स्टाइल ने क्षेत्ररक्षण सजवलंय. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. हॅलो, हीच तर रामेश्वर प्रतिष्ठानची खासियत आहे. आजपर्यंत आम्ही जे सामने भरवले सेमीफायनल हे अतितचीचेच होत आहेत. हर खुशी को खुशी मत समझो, सुपर ओवर को गम मत समझो. अगर जीतना हो आपको इस मैच को तो खुद को किसी से कम मत समझो. ओ ये लीजिए, डीप कोरपण सीमारेषेच्या पलीकडे चेंडू फरार. महालक्ष्मी देवबाग संघाने खूप चांगली लढत दिली आरवी कोरगाव गोवा संघासमोर. तूफानों में पत्तों का घर नहीं बनता, रोने से बिगड़ा नसीब नहीं बनता. एक जीत से कोई सिकंदर और एक हार से कोई फकीर नहीं बनता. एकदा महालक्ष्मी देवबाग संघासाठी टाळ्यांचा कडकडाट करा. हॅलो हॅलो, प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाही आहे. प्रेक्षकांना विनंती आहे, मैदानात जाऊ नका. सर्कलच्या आतमध्ये जायचं नाही. मैदानावरती प्रवेश करू नका. काही पॉइंट निश्चित केलेले आहेत, मैदानावरती प्रवेश करू नका. हॅलो हॅलो, आता रामेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व सदस्य